विद्यार्थी मित्रांनो, धिवरे क्लासेस हे यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण चॅप्टर नंबर 6 फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन याचा प्रॅक्टिस सेट 6.1 बघणार आहोत। तर त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे फॅक्टराइज। फर्स्ट एक्झाम्पल आहे x² + 9x + 18। तर आपल्याला आता 18चे असे मल्टिपल फॅक्टर घ्यायचे आहेत की ज्याची टोटल आपल्याला या मिडलच्या व्हॅल्यू आली पाहिजे। म्हणजे 18 × 1 = 18 पण येतो, 9 × 2 = 18 पण येतो आणि 6 × 3 = 18 पण येतो। तर आता याच्यातून आपल्याला अशी संख्या घ्यायची की ज्याची बेरीज आपली 9 आली पाहिजे। तर मग आता 6 × 3 = 18 पण येतो आणि 6 + 3 केल्यावरती 9 पण येतात। म्हणजे हे दोघं इथे दोन्ही चिन्ह प्लस असल्यामुळे तर आपण हे दोघं पण काय घेऊ, प्लस चिन्हाच्या दोन्ही व्हॅल्यू आपण इथे घेऊ शकतो। चला तर मग आपण हे सॉल्व करूया। आता हे एक्झाम्पल आहे x² + 6x + 3x + 18। ठीक आहे, नेक्स्ट स्टेप येईल। आता आपल्याला यातून x² हा x आपण कॉमन काढून घेऊया। इथे येईल x + 6 आणि इथे हा 3x कॉमन घेऊया, 3 घेऊया, x + 6 म्हणजे इथे x × x केल्यावर x² येतो, x × 6 केल्यावर 6x येतो आणि 3 × x केल्यावरती 3x येतो आणि 3 × 6 केल्यावरती 18 येतो। तर असे आपण त्याचे हे फॅक्टर पाडून घेतले आहेत। ठीक आहे, तर मग त्यानंतर आपण ही टर्म कॉमन येते म्हणून आपण ही एकचदा घेऊया, x + 6 आणि हे दोघं ब्रॅकेटच्या बाहेर येतात तर आपण ही याची एक टर्म घेऊन या। तर हे आपले अशा पद्धतीने फॅक्टर्स मिळाले। ठीक आहे, तर मग हे आपलं फायनल आन्सर असणार आहे। आलं? ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल आहे x² - 10x + 9। आता इथे 9चे असे मल्टिपल व्हॅल्यूज घ्यायचे आहेत की ज्याची प्लस आपल्याला 10 आली पाहिजे। ठीक आहे, तर मग 9 × 1 = 9 पण येतो आणि 3 × 3 = 9 पण येतात। पण आपल्याला इथे -10 पाहिजे आहे म्हणून हे आपल्याला इथे -9 आणि इथे -1 घ्यावं लागेल। म्हणजे 9 + 1 10 होतात आणि 9 × 1 = 9 पण येतो। ठीक आहे, तर मग x² - 1x - 9x + 9 येईल। ठीक आहे, याची नेक्स्ट स्टेप येईल। मग आपण x कॉमन काढून घेऊया। इथे येईल x - 1, इथे -9 आणि इथे x - 1। आता ही टर्म सेम आलेली आहे तर आपण ही टर्म 1 टाइम घेऊया आणि हे दोघांची एक टर्म बनेल x - 9। तर हे आपलं फायनल आन्सर असणार आहे। ठीक आहे, तर मग सोपं आहे ना? ठीक आहे, तर मग थर्ड एक्झाम्पल आहे y² + 24y + 144। आता 144 × 1 = 144 येईल आणि 12 × 12 म्हणजे 12चा स्क्वेअर केल्यावरती आपले 144 येतात आणि 12ची प्लस केल्यावर 12 + 12 केल्यावरती आपले आन्सर येतं 24 येतं। तर मग आपण याचे फॅक्टर्स 12 + 12 घेऊया। ठीक आहे, तर मग y² + 12y + 12y + 44। तर मग ही आपण कॉमन टर्म लिहून घेऊया, y + 12 + 12 y + 12 येईल। ठीक आहे, तर मग y + 12 ब्रॅकेट आणि y + 12। ठीक आहे, हे आपलं असणार आहे फायनल आन्सर। ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण। आता इथे दोघंही या टर्म सेम आहेत आणि इथे पण त्यांचा मल्टिपल फॅक्टर आहे 10। तर मग आपण इथे 5 कॉमन काढून घेऊया आणि इथे येईल y² प्लस हा फक्त y येईल आणि इथे -2 येईल। तर तो का 5 × 2 = 10 येतात म्हणून आपण इथे 2 घेतला आहे। ठीक आहे, तर मग हा 5 ॲज इट इज येईल y² प्लस इथे 2y, इथे -1y, इथे -2 येईल। मग आता याचे आपण इथे फॅक्टर पाडून घेतलेत
काय तो 1 × 2 म्हणजे 2 1 जा 2च येतो. मग याचे फॅक्टर्स काय घेणार आहे, +2 आणि -1 येईल. ठीक आहे, तर मग इथे हा +2 आणि -1 आपण हे दोघं फॅक्टर घेऊन घेतलेले आहेत. ठीक आहे, तर मग म्हणजे आपल्याला इथं 1 हा फॅक्टर आला पाहिजे आणि त्याचं मल्टिप्लाय 2 आला पाहिजे, म्हणून 2 1 जा 2 घेतला आहे. ठीक आहे, तर मग याचे फॅक्टर पाडून घेऊया. 5 हा कॉमन असणार आहे आणि y+2 आणि y - 1. तर हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. आलं तर मग लक्षात. ठीक आहे, आता थर्ड एक्झाम्पल आहे. आता मल्टिप्लिकेशन आपलं 35 आलं पाहिजे. मग 35 1 जा 35 आणि 5 7 जा 35. 7 5 जा पण 35 येतो, पण मग आपल्याला त्याची मायनस प्लस किती आली पाहिजे, -2 आली पाहिजे असणार आहे. म्हणून आपण इथे -7 आणि +5 हे फॅक्टर घेता येतील आपल्याला. ठीक आहे, मग इथे p² - 7p + 5p - 35 = p × p - 7 + 5 and p - 7 हे फॅक्टर्स येतील. मग = इथे येईल आपले p - 7 आणि p + 5 हे त्याचे फॅक्टर असणार आहे. ठीक आहे, तर मग आलं लक्षात. आता क्वेश्चन नंबर आपण 6 बघूया. p² - 7p - 44. मग 44च्या आपले 2 पद्धतीने फॅक्टर पडतात. 44 1 जा 44 आणि 11 4 जा 44. ठीक आहे, तर मग आपल्याला आता -7 म्हणजे 11मधून 4 मायनस केले तर -7 हे आन्सर येतं आणि 11 × 4 केले तर आपल्याला 44 हे आन्सर आलं पाहिजे. मग आपण -11 आणि +4 हे फॅक्टर्स घेणार आहोत. ठीक आहे, तर मग आता इथे p² - 11p + 4p - 44. ठीक आहे, तर मग याचे फॅक्टर असेल p × p - 11 + 4p - 11 = in bracket p - 11 and p + 4 हे त्याचे फॅक्टर्स असणार आहे. ठीक आहे, तर मग काय तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं आता हे 7 नंबरचं एक्झाम्पल बघूया. m² - 23m + 120. आता 120चे असे फॅक्टर शोधायचे की ज्याची +23 आली पाहिजे आणि मल्टिप्लाय फॅक्टर 120 आले पाहिजे. तर मग आपण इथे लिहून घेतले आहेत. 120 1 जा 120, 16 2 जा 120 आणि 15 8 जा 120. बट हे पॉझिटिव्ह आहे, आपल्याला -23 पाहिजे, म्हणून आपण हे दोघं इथे मायनस फॅक्टर घेतले आहे. तर मग आपण इथे आता लिहून घेऊया. m² - 8m - 15m + 120 = m × m - 8 - 15m - 8. ठीक आहे, तर मग m - 8 आणि m - 15 हे त्याचे फॅक्टर्स असणार आहे. आलं तर मग लक्षात. ठीक आहे, आता 8 नंबरचं एक्झाम्पल बघूया आपण. m² - 25m + 100. तर इथे आपण 100चे फॅक्टर घेऊन घेतले. 25 4 जार 100, 50 2 जार 100 आणि 25 जार 100. आता हे दोघं पण आपल्याला मायनसमध्ये घ्यायचे, कारण इथे -25 दिला आहे. ठीक आहे, तर मग आपण आता हे पुढे राईट करून घेऊया. m² - 20m - 5m + 100. ठीक आहे, तर मग m कॉमन काढून घेऊया. m - 20 इथे -5m - 20. ठीक आहे, तर मग हा m² m × m m², m × 20 20m, 5 × m 5m, 5 × 20 100. ठीक आहे, या पद्धतीने आपण असे लिहिले. आता हे लिहून घ्या. m - 20 आणि इथे m - 5 हे त्याचे फॅक्टर असणार आहे. हे त्याचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, तर मग आता क्वेश्चन नंबर 9 बघूया आपण. 3x + 14x + 15. आता ह्याचे असे फॅक्टर पडत नाही की ज्याची मल्टिपल फॅक्टर 14 येतील, म्हणून आता आपण इथे
घेतला आहे की 3 × 15 केल्यावरती 45 येतात. मग आपण इथे 45चे असे फॅक्टर घेतले आहेत की ज्याची प्लस 14 येते. मग इथे 9 5 45 येतो आणि 15 3 45 येतो. मग याची प्लस तर काही 14 येत नाही, याची प्लस 14 येते. मग आपण हे दोघं पॉझिटिव्ह नंबर घेऊया. इथे येईल 3x² प्लस 9x प्लस 5x प्लस 15. ठीक आहे. मग इथे 3x कॉमन येतो, x प्लस 3 प्लस 5 आणि इथे x प्लस 3. ठीक आहे. 3x × 3x x², 3x × 3 9x, 5x 5 × x 5x आणि 5 3 15. इथे 3 × 3 9 येतो. ठीक आहे. तर मग ही एक टर्म आपली कॉमन असणार आहे. x प्लस 3 घेऊया आणि मग 3x प्लस 5 हे त्याचे फॅक्टर्स असणार आहे. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. आता 10 नंबरचं एक्झाम्पल बघूया. 2x प्लस x प्लस 45. आता इथे पण आपल्याला 2 × 45 करायला लागेल. मग इथे 2 × 45 केल्यावरती इथे 90 आन्सर येतं. आपल्याला इथे 1 पाहिजे, म्हणून मग 9 मल्टिपल घ्यायच्या आहेत व्हॅल्यू की ज्याची मायनस केल्यावरती आन्सर आपल्याला इथे 1 आला पाहिजे. ठीक आहे. तर मग 30 × 3 90 येतो. 90 1 90 आणि 10 9 90 येतात. मग आता आपल्याला इथे 1 पाहिजे, म्हणून आपण इथे +10 आणि -9 घेऊया. ठीक आहे. तर मग पुढचं 2x² प्लस 10x मायनस 9x मायनस 45. ठीक आहे. आता 2x कॉमन काढून घेऊया. इथे x प्लस 5 घेऊया, इथे -9 घेऊया आणि इथे x प्लस 5. आता इथे x प्लस 5 म्हणजे इथे 2 कॉमन बाहेर आल्यामुळे आपल्याला इथे x प्लस 5 घ्यावा लागला आहे. म्हणजे 2x × x 2x² येतो. 2x × 5 केल्यावर 10x येतो आणि इथे 9 × x 9x येतो. 9 5 45 येतो. ठीक आहे. तर मग समजलं. आता आपण यातले एक टर्म कॉमन आहे ती घेऊया. x प्लस 5 अँड 2x मायनस इथे -9 घेऊया. ठीक आहे. आलं लक्षात. 11 नंबरचं एक्झाम्पल आहे. 20x मायनस 26x प्लस 8 आहे. ठीक आहे. तर मग आता इथे पण काय केलं आहे, ब्रॅकेटच्या बाहेर 2 काढून घेतला आहे आणि आपण ह्या म्हणजे 2 × 10 20x² येतो. 2 × 13x केल्यावरती 26 येतो. 2 × 4 केल्यावरती 8 येतो. मग आता याचे पार्ट्स करण्यापेक्षा आधी हे 2 कॉमन काढून आपण हे घेतलेले आहेत व्हॅल्यूजमध्ये. नंतर मग आता 10ने 4ला मल्टिप्लाय केलं तर 40 आन्सर येतं. ठीक आहे. 10 × 5 केला तर 40 येतो आणि 40 × 1 केला तर 41 40 येतो. मग आता इथे आपल्याला -13 पाहिजे आणि मग -13चे दोन पार्ट्स घेऊ आपण, 5 आणि -8. ठीक आहे. इथे 40 आता इथे 10 × 4 घेतलेला आहे, म्हणून इथे 10 × 4 केल्यावर 40 येतो आणि त्याची ही जोडी आपल्याला व्यवस्थित इथे परफेक्ट बसणार आहे फॅक्टर करण्यासाठी, म्हणून आपण -5 आणि -8 ही घेणार आहोत. ठीक आहे. तर मग आता इथे 2 × 10⁻⁻x मायनस 5x मायनस 8x प्लस 4 = 2 × आता इथे आपण 2 कॉमन काढून घेतलेला आहे. इथे येईल 5x सेकंड ब्रॅकेट 2x मायनस 1, इथे -4 परत 2x मायनस 1 ते डबल ब्रॅकेट येईल. ठीक आहे. तर मग आता हा 2 जसं तर तसा कॉमन राहणार आहे. 2 × 5x केल्यावर 10x² येतो. ठीक आहे. हा 2 जसाचा तसा जी कॉमन ब्रॅकेट आहे ते आपण इथे घेऊया
आणि जी बाहेरच्या साईडचं आहे त्या व्हॅल्यू इथे 5x - 4. तर हे असणार आहे त्याचे फॅक्टर्स, हे असणार आहे त्याचं फायनल आन्सर. ठीक आहे, तर मग लास्ट एक्झाम्पल आपण बघूया. 44x² - x - 3 आहे. तर आता इथे 44 × 3 करून घेतला आहे, म्हणजे इथे 132 आन्सर येतं. मग आता 132 येण्यासाठी आपल्याला 11 × 12 केल्यावर पण 132 येतात. मग याच्यातून +11 आणि -12 घेतल्यावरती आपला आन्सर इथे -1, म्हणजे इथे -x आहे म्हणून इथे -1 यायला पाहिजे. मग याच्या पुढची स्टेप अशी येणार आहे, 44x² + 11x - 12x - 3. ठीक आहे, तर मग आले लक्षात. आता इथे हा 11x कॉमन घेऊया. इथे 4x + 1 म्हणजे 11x × 4x केल्यावर 44x² येतो आणि 11 × 1 = 11x येतो. आता इथे हा -3 आणि 4x + 1. ठीक आहे, इथे कॉमन ब्रॅकेट आपण घेऊया 4x + 1 आणि इथे सेकंड ब्रॅकेटमध्ये 11x - 3. तर हे याचे फॅक्टर्स असणार आहेत. समजलं तर मग ते त्याचं फायनल आन्सर आहे. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओ.